असं आहे, मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, की अमित शहा नावाच्या गृहस्थाने मी मागे एक माझं स्टेटमेंट दिलं होतं, की त्याला मी माननीय अमित शहा बोलणार नाही. माननीय अशासाठी बोलणार नाही, की त्याने आमच्या माननीय दैवताचा, माननीय महापुरुषांचा अपमान केलेला आहे. आणि ही परंपरा संघापासून सुरू झालेली आहे. या देशामध्ये, आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये करोना थैमान घालत होता, त्या करोना काळामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र त्यांनी लिहिलं होतं, की तुम्ही मंदिराचे दरवाजे का उघडत नाही. यांना मंदिराचे दरवाजे उघडणं महत्वाचं वाटतंय. त्यांनी सांगितलं की मंदिराचे दरवाजे का उघडत नाही, तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात का. एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने हे उद्गार काढले होते. त्याच व्यक्तीने एकदा परत महात्मा फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीताई फुलेंचा अपमान केला. काही लोकांनी, परत त्यांच्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींना ते शिव्या देत होते. पंडित नेहरूंबद्दल बोलत होते की पंडित नेहरूंमुळे, महात्मा गांधींमुळे पाकिस्तानाची म्हणजे भारताची फाळणी झाली. तर हे यांनी एक षडयंत्र रचलेलं आहे की हळूहळू लोकांच्या मनावर बिंबवायचं, जी गोबेल स्थिती आहे. आणि हिटलर जो सांगायचा की तुम्ही सतत खोटे बोलत राहा, म्हणजे लोकांना एक दिवस वाटतं की ते खरं आहे. तर याचाच एक भाग म्हणून अमित शहा काही अचानक बोललेला नाही. अमित शहा अचानक त्याच्या मनामध्ये आलं किंवा त्याच्या तोंडात आलं म्हणून त्याने ते वक्तव्य केलेलं नाही. हा षडयंत्राचा भाग आहे. देशाच्या संसदेमध्ये बसून गृहमंत्री पदावर बसलेली व्यक्ती हे स्टेटमेंट देते, अरे ज्या व्यक्तीमुळे तू आज तिथे त्या गृहमंत्री पदावर बसलास, त्याच व्यक्तीचा तू अपमान करतो, त्या महामानवाचा तू अपमान करतो. आणि या अपमानाचा निषेध, फक्त या अपमानाचा निषेध नाही करत आहे मी, तर याच्या पुढे आमच्या कुठल्याही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि जर तुम्ही अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर देश आणि देशाची जनता तुमच्या विरुद्ध उभी राहील. मग तुम्ही ईव्हीएम वापरा किंवा अन्य काय वापरा, देश त्याला जुमानणार नाही. तुम्ही आता आपल्या देशाचे जे शेजारी आहेत, बांगलादेश तुम्ही बघा, तुम्ही श्रीलंका बघा, इथली उदाहरण तुम्हाला देतो की शेवटी जनतेने देश हातात घेतला. तर माझे आव्हान आहे भाजपाला आणि त्यांच्यासोबत जे काही राजकीय पक्ष आता सत्तेवर आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी हे कृपया थांबवावं. नाहीतर अनागोंदीला जबाबदार तुम्ही असाल. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की या प्रकाराचे हे असे प्रकार पुन्हा घडू नयेत भविष्यामध्ये. त्यांना समज यावी, ही सुरुवात आहे. तर त्यांनी आता तरी ते थांबावं. अमित शहानी माफी मागावी, राजीनामा द्यावा, लाज बाळगून तरी राजीनामा द्यावा, स्वतःची मनाची तरी लाज बाळगावी. त्यांनी माफी मागताना स्पष्ट म्हणावं की ज्या महापुरुषामुळे मी आज गृहमंत्री पदावर इथे विराजमान आहे, माझी काही डिग्री नसताना, अरे ज्या महापुरुषांच्या डिग्र्या जेवढ्या आहेत त्या तुम्हाला वाचता येणार नाहीत. तुमची डिग्री काय? तडीपार. तुमची एकच डिग्री तडीपार. तुमची दुसरी डिग्री दंगा घडवणे. म्हणजे दंगा घडवणे आणि तडीपार राहून तुम्हाला देशाचं पंतप्रधान होता येतं, तुम्हाला देशाचं गृहमंत्री पद बनता येतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट दिलं, मी संविधान मानत नाही, संविधानाने निर्माण केलेली संस्था मानत नाही. अरे तुम्ही मानता काय? तर कृपया तुम्ही आता तरी सुधरा. आणि जर हे सुधारले नाही तर देशामध्ये अराजकता माजेल. आणि अराजकता माजण्याचं कारण हे लोक असतील. आणि यापुढे त्यांनी असं करू नये, त्याचं मला आव्हान आहे आणि ही सुरुवात आहे. काय म्हणता? रामदास आठवलेंचा निषेध तर पूर्वीच करायला पाहिजे होता. रामदास आठवलेला जोडे मारले पाहिजेत. रामदास आठवलेला इथे बंदी केली पाहिजे. कारण रामदास आठवलेने आंबेडकरांचंच नाव घेऊन पुढे आलेलं आहे. आंबेडकरी चळवळीतून ते पुढे आलेले आहेत. पुढे आलेले आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. आणि त्या संघर्षामध्ये आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्याला खूप मदत केली होती त्या काळामध्ये.
जातीयवादी शक्तीने त्याला विरोध केला होता आणि त्या आंदोलनातून ते वर आले आणि त्या आंदोलनातून वर आले. त्याच्यानंतर त्यांनी सत्ता उपभोगली, काँग्रेस बरोबर सत्तेत बसले, त्यांची महानगरपालिकेमध्ये सत्तेत बसले, देशामध्ये सत्तेत बसले, तुम्ही मंत्रीपद घेतलं. त्याच्यानंतर मग जातीयवादी शक्तीशी तुम्ही हात मिळवणी करून एका मंत्रीपदासाठी तुम्ही लाचार झालेला आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला. तर तुमच्यावर तुम्ही ताबडतोब तिथे राजीनामा द्यायला पाहिजे, तोंडावर फेकून मारायला पाहिजे. त्या अमित शहाच्या तोंडावर तुम्ही राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता. तर तुमची आम्ही इज्जत केली असती. इज्जत नसती केली, तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. तुम्हाला एक सांगायचं होतं, कदाचित या देशातील लोकांना माहिती नसेल, परंतु मी आता काही वाचन केलेलं होतं. त्याच्यामध्ये पुस्तक होतं, हे पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे आणि ते सर्वांनी वाचावं. या पुस्तकाचं नाव आहे स्वयंघोषित देशभक्तीचे वास्तव. तर या पुस्तकातून मला एक कळलं की 15 ऑगस्ट 1947 साली ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला, तो दिवस संघवाल्यांनी काळा दिवस म्हणून घोषित केला होता. त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं होतं की ही संविधान एका दलित माणसाने लिहिलं आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला मान्य नाही, ते किती चांगलं असेल तर. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना लोकशाही मान्य नाही. आणि हा आपला लोकशाहीचा प्रवास जो आहे, आपला लोकशाहीचा प्रवास हा जगामध्ये सगळ्यात एक नंबरची जी आपली लोकशाही मानली जाते, हा जगाचा इतिहास आहे. आणि ह्या लोकशाही मार्गाने जाणाऱ्या देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे, हुकुमशाहीकडे याची वाटचाल सुरू आहे. एक देश, एक निवडणूक, त्यांना सगळं एकच पाहिजे, एकच माणूस सत्तेत बसला पाहिजे, एकच अदानी, म्हणजे त्यांना सगळं एकच पाहिजे. म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. मला वाटते त्यांचे राजकीय गुरु कदाचित ते उत्तर कोरियाचे हुकुमशाह जे आहेत, त्यांचं नाव किम जॉंग, ते त्यांचे राजकीय गुरु असावेत, तेच त्यांना सांगत असावेत. कारण किम जॉंगने तिथल्या देशातील जनतेला हेअरस्टाईल कशी असावी हे पण त्यांनी सांगितलं. हे एक त्यांचे गुरु असतील. दुसरे त्यांनी हिटलर त्यांचे एक गुरु असणार आहे. हिटलरने एकदा काय केलं होतं, एक कोंबडा आणला होता, त्याची पिसं काढली, पिसं काढून त्याला फेकली, मग आणि त्याच्या समोर दाणे टाकत गेला आणि त्याने सांगितलं की लोकशाही अशी असते की त्याला दाणे, आधी जनतेला पूर्ण विवस्त्र करून टाका, त्याला लाचार करा आणि त्याच्या समोर थोडी थोडी दाणे टाका, मग ते दाणे टाकत टाकत जनता त्याच्या मागे जाते. आता हे दाणे टाकायचं त्यांचं काम सुरू आहे. त्यांनी फुकटामध्ये तांदूळ द्यायचा, फुकटामध्ये इतर गोष्टी द्यायच्या, हे मोफत ते मोफत, मोठमोठ्या घोषणा करायच्या. लाडकी बहीण ही त्यातलीच एक घोषणा आहे, ही दिलेली लाच आहे लोकांना. ती लाज बाळगून महिला भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी ती नाकारावी. आणि या देशाकडे लोकशाहीचा प्रवास हा हुकुमशाहीकडे सुरू आहे, त्याच्यापासून आपल्याला बचाव केला पाहिजे. धन्यवाद.